मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय कोलमाचे वडे। तर हा कोलिम आहे ना, हा आग्रामध्ये वगैरे मिळतो, खाडीमध्ये मिळतो, पण हा पहिला कोळंबीच असते। ही कोळंबीचा पहिला जीव तयार होतो ना, तेच आहे। कोळंबीपासून छोटी म्हणजे एकदम जीव असतो आणि त्याला कोलिम म्हणतात। आणि त्याच्यानंतर ती कोळंबी छोटी छोटी तयार होते, त्याच्यानंतर मोठी। खाडीची कोलंबी जी असते ना, त्याची बारीक पिल्ल असतात, ती हा कोलिम म्हणजे कोलंबीची पिल्ल। तर आज आपण ह्याचे मिळत नाही। हा, आणि सगळीकडे मिळत नाही। आता आम्ही मागवलंय, खूप दुरून मागवलेलं आहे। तर आता आपण त्याचे वडे बनवणार आहोत। तर पहिले आपण कोलिम काढून घेतला ताटामध्ये आणि साफ करून घेऊया। काय कचरा वगैरे असेल त्याच्यामध्ये तर तो काढून घेऊया। आता आपण कोलमाचे वड्यांचं साहित्य काय ते घेऊया। हे बघा, कांद्याची पात घेतले मी, एक कांद्याची पातची जुडी होती। त्या मिरच्या घेतल्यात, ही कोथिंबीर आहे मुठभर, आणि 2 कांदे घेतलेत, 2-3 कांदे आहेत ते छोटे छोटे। आणि हा कोलिम बघा, हा कोलिम याच्यातला अर्धा तिथे आम्ही साफ करून घेतलेला आहे। आणि हे अंड पण त्याच्यात एक अंड घेतलंय आणि मसाले टाकताना तुम्हाला दाखवतो। आता आपण सगळं इथे मिक्स करून घेऊया। कांदा, पातीचा कांदा, मिरची, कोथिंबीर, मग नंतर तुम्हाला दाखवतो काय करायचं ते। मिरच्या पण कापू थोड्या, कोथिंबीर पण घेतली। आता आपण कांदा स्वच्छ सगळा धुवून घेऊया। हा, आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। किती घ्यायचं मीठ? आपल्या स्वादानुसार घ्यायचं। आता मी अर्धा चमचा घेते मी। हा, 1 चमचा, 2 चमचे मसाला, 2 चमचे घरगुती मसाला, आमचा आगरी मसाला घेतला आम्ही। 1 चमचा, 1.5 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हळद। आता आपण हे सगळं कालवून घ्यायचंय, कांदे वगैरे। नंतर आपण त्याच्यामध्ये अंड मिक्स करणार आहोत। आता आपण कोलिम टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। हे कोलमाचे वडे ना खूपच चविष्ट असतात, आणि वास तर इतका, सुगंध इतका छान सुटतो याचा की आजूबाजूचे लोक मागायला येतात वडे। खूप छान सुगंध सुटतो। तर आता इकडे बघा, आपण सांग। हे बघा, आपण आता अंड टाकायचं आहे। तर ते अंड टाकून झालेलं आहे। हे बघा, अंड टाकलं आपण, दाखवायला थोडी विसरली, एकच अंड टाकलं। आता आपण एक अंड फोडून टाकलं, आणि चिंचेचा कोळ 3 टेबलस्पून टाकलाय आपण। चिंचेचा कोळ बघा, ते बघा मध्ये टाकलाय, 3 टेबलस्पून टाकलाय आपण। छान कालवून मिक्स करून घेऊया आपण हे। असे वडे पातळ पातळ आपण थापून घ्यायचे। असे पातळ चपटे चपटे आपण कबाब सारखं बनवायचं, आणि खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला जर कोलिम भेटला तर। आता आपली ना एक साइड झालेली आहे बघा, पालतलेत मी। आता एक दुसऱ्या साइडने आपण करून घेऊया। मस्त चॉकलेटी कलर वरती आपल्याला काढायचे ते। आता आपण दुसरे वडे पण टाकून घेतले, हे आपण अशा रंगावर काढले, हे बघा।
आता आपले कोलमाचे वडे आणि तांदळाची मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र भाकरी तयार आहे खायला. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की फॉलो करा. तुम्हाला आवडली तर नक्की बनवून बघा. तुमची कशी झाली ते मला नक्की कळवा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट अवश्य करा. बाय बाय.